केसांची काळजी म्हणजे तुम्ही शॅम्पू यूज करू शकता. 2 टाइम्स शॅम्पू करायचा. कारण असं होतं युजली की आपण एकदाच शॅम्पू करतो आणि केस धुवून टाकतो आणि पटापट कंडिशनर लावतो आणि जातो. पण आय फील पर्सनली की 2 टाइम्स शॅम्पू हा केला पाहिजे. कारण पहिला शॅम्पू हा काय करतो की केसांचा जो मळ किंवा व्हॉटएव्हर डस्ट असते किंवा काही असतं तर ते लुजन अप करतो. आणि दुसरा शॅम्पू जो आहे ना तो त्याला घेऊन जातो. कारण शॅम्पू हॅज 2 मॉलिक्युल्स, एक हायड्रोफिलिक आणि एक हायड्रोफोबिक. आणि कंडिशनिंग काय करतं, केसांच्या मुळाशी कंडिशनर न लावता एंड्सला कंडिशनर लावायचं असतं. सो त्यांनी काय होतं की थोडेसे जे काही जटा असतील किंवा खूप फ्रीज असेल केसांमध्ये आणि कंडिशनर बेसिकली पीएच पण बॅलन्स करतो. कंडिशनर हा वापरावा, एंड्सला तरी वापरावा केसांच्या. की हां, सपोज जर काही लोकांना क्युटिकल्स त्यांचे छान इंटॅक्ट असतील आणि काही गरज नसेल तर वन्स इन अ वाईल स्किप केलं तरी चालेल. बट आय फील पर्सनली की कंडिशनर हा वापरलाच पाहिजे. म्हणजे स्ट्रेट हेअर आणि कर्ली हेअर. हां, कारण कंडिशनर वेगवेगळ्या टाइप्सचे मिळतात ना. स्ट्रेट हेअरसाठी वेगळा आहे, कर्ली हेअरसाठी वेगळा आहे, ड्राय फ्रिझी हेअरसाठी वेगळा आहे. सो कंडिशनिंग बेसिकली काय करतं, केसांना कंडिशनिंग करतं. म्हणजे केसांचा जो पोत आहे तो नॅचरल करतो. की काय होतं की शॅम्पूजमध्ये थोडेसे काइंड ऑफ डिटर्जंट्स असतात किंवा पीएच जो असतो तो अल्कलाईन असतो, तर तो परत ऍसिडिक करायला, नॉर्मल करायला कंडिशनर्स वापरतात. ते वॉश झाल्यावर तुम्ही सिरम लावू शकता. सिरम अगेन थोडंसं जे काय नॅचरल मॉइश्चर फॅक्टर आहे केसांमधला ते रिटेन करायला मदत करतं. मला तरी असं वाटतं की आठवड्यातनं, आता सपोज जर एखादी खूप स्पोर्ट्सवाली व्यक्ती आहे, स्पोर्ट्स खेळणारी आहे, तर त्यांनी 4 दिवसांनी करावं किंवा आठवड्यातनं 2दा करावा. नाहीतर मग आठवड्यातनं एकदा सफिशियंट असतो. मेन्स हेअर केअर रेजिम काय असलं पाहिजे ते सांग. सेम करावं. कारण शॅम्पू थोडासा घ्यावा, लावून धुवून टाकावेत केस, परत थोडासा शॅम्पू लावावा, 2 मिनिटं थांबून त्याला लुजन अप व्हायला मदत करून धुवून टाकावेत केस परत. आणि मग नंतर कंडिशनर लावून ठेवायचा. कंडिशनर फक्त स्काल्पला नाही, काही काही आजकाल स्काल्प कंडिशनर्स पण मिळतात, तर ते स्काल्प कंडिशनर्स लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण बेसिकली जो कंडिशनिंग आहे ते 2 ते 3 मिनिटं ठेवून धुवून टाकावेत. नंतर सिरम लावणं मस्ट आहे. दोन्ही सगळ्यांना सिरमनी काय होतं की नॅचरल मॉइश्चर फॅक्टर आहे तो लॉक इन होतो आणि केसांना पण जो काय गुंता होतो केसांमध्ये किंवा ज्या जटा होतात त्या, म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये डॅन्ड्रफची तर देर आर नंबर ऑफ रिझन्स. डॅन्ड्रफ का होतो, कशासाठी होतो, एक तर हॉर्मोनल कारण असू शकतं. त्याच्यामध्ये जर समजा रेग्युलरली वॉश नाही केला किंवा इव्हन अति वॉश केला तरी, अति वॉश केल्याने काय होतं, त्याचे जे शॅम्पूचे किंवा त्या प्रॉडक्टचे जे मॉलिक्युल्स असतात ते स्काल्पवर जमतात आणि त्यामुळे पण स्काल्प जर नीट नाही निघाला किंवा त्यातनं प्रॉडक्ट जर नीट नाही तुम्ही काढलं तरी सुद्धा हे प्रॉब्लेम उद्भवू शकतात. अगेन देर इज अ चान्स की प्युबर्टीमध्ये थोडासा डॅन्ड्रफ ॲक्टिव्ह असतो बऱ्याच लोकांचा, बऱ्याच मुलांचा. घाम येत असतो, इवन ऑइल सिक्रेट होत असतं आणि तो जर नीट नाही काढला तर डॅन्ड्रफ व्हायचे कारण होऊ शकतं. डस्ट आहे, शिवाय इवन तुम्ही खाणं पिणं कसं करता त्याच्यावर पण तुमचं. डॅन्ड्रफ म्हणजे हायजीन हा एक फॅक्टर झालाच, याच्यामुळे डॅन्ड्रफ होऊ शकतो किंवा इरेग्युलर वॉशिंग तुम्ही म्हणता की त्याच्यामुळे होऊ शकतो. पण लाईफस्टाईल, स्ट्रेस रिलेटेड तर आहेच डेफिनेटली. हॉर्मोन्स चेंज होतात, नंतर स्ट्रेस रिलेटेड डॅन्ड्रफ पण असू शकतो. देर आर 2 टाइप्स ऑफ डॅन्ड्रफ. एक ऑइली डॅन्ड्रफ असतो, एक ड्राय डॅन्ड्रफ असतो. पण त्याच्यामध्ये कसं आहे की वॉश रेग्युलर केलेत केस आणि तेही गुड प्रॉडक्टनी, नाईस म्हणजे चांगलं प्रॉडक्ट, एक्झॅक्टली तुम्हाला काय सूट होतंय त्याप्रमाणे, आणि स्वच्छ धुतले केस तरी सुद्धा बऱ्यापैकी अप्पर एपिडर्मल लेअर जो आहे तो तरी ॲटलिस्ट क्लीन होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर यू कॅन सी अ डर्मॅट, अगदी सिव्हिअर डॅन्ड्रफ असेल. तेल लावायला काही हरकत नाही आहे, पण तेलची जी ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी असते स्कॅल्पमध्ये ती फक्त 20 मिनिट्स आहे. त्यामुळे त्याच्यानंतरचं जे लावतो आपण ते जस्ट वेस्टेज आहे. मग ते तुम्ही तेल लावणार रात्रभर आणि मग ते ठेवणार, ते पण चुकीचं आहे असं मला वाटतं आजकालच्या ह्याच्यामध्ये. कारण धूळ खूप आहे,
घाम येतो आणि ते सगळं मिक्स होऊन ना मग मला वाटतं की खूप मग इम्प्युरिटीज जास्ती डॅन्ड्रफचे चान्सेस वाढतात का तिथे? वाढतात ना, डेफिनेटली वाढतील. Okay. कारण क्लीन नाही झाला, स्काल्प क्लीन नाही झाला तर ब्रीथ नाही ना करू शकणार, हेअर ब्रीथ नाही होणार रूट्स पासून. आता इंटरनल जो डॅन्ड्रफ असेल तो तर आपण काही करू शकत नाही. तर मी तर म्हणेन की ऍटलिस्ट जर यंगस्टर्स असतील किंवा अति ज्यांना डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असतो त्यांनी तरी माझी अशी इच्छा आहे की सलोन मध्ये जाऊन एकदा तरी वॉश करावा. म्हणजे काय होतं की स्वतः तुम्ही करू शकता, पण जेव्हा सलोन मध्ये जाता तुम्ही आणि वॉश करता की त्यांनी प्रॉपरली केला जातो वॉश आणि ड्राय होतात केस. ठीक आहे, डॅन्ड्रफ शॅम्पू तुम्ही कुठलाही वापरा, असं नाही की अमुक तमुक ब्रँडचा वापरा, बट अगेन तेच की स्काल्प मधनं पूर्ण क्लीन झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर थोडे दिवसांनी आता त्याच्यामध्ये सुद्धा स्किन पिलिंग असतं काही लोकांना. थंडी आली किंवा सीझन चेंज झाला की थोडंसं आपण जर स्किनला रब केलं तर ती स्किन निघून येते. तसेच स्काल्पची पण स्किन असते ती पण निघून येते. तर ते कळलं पाहिजे की बेसिकली इज इट अ डॅन्ड्रफ, प्रॉपर फ्लेकी डॅन्ड्रफ आहे का जस्ट इट्स अ स्किन पिलिंग. हा, तर ते स्किन पिलिंग साठी काय आहे की तुम्ही अँटी डॅन्ड्रफ वापरा किंवा प्युरिफाईंग शॅम्पू वापरा कुठलेही मार्केटमधले. क्लीन झाला स्काल्प की तुम्हालाच कळतं ना की नेक्स्ट टाइम किती दिवसांनी परत स्किन पिलिंग होत आहे, की असं नाही आहे. आणि मला तरी असं वाटतं की काही दिवसांनी जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज आहेत ते बंद करावेत. इट्स नॉट अ परमनंट, Continuously वापरायचे नाही वापरायचे. थोडं ऑइल वॉर्म करा, कुठलंही असू दे, कोकोनट असू दे, ऑलिव्ह ऑइल असू दे किंवा व्हॉट एव्हर आजकाल अरोमा ऑइल्स मिळतात, ऑलमंड ऑइल मिळतात, कुठलंही लुब्रिकंट. बेसिकली काय की स्काल्पला काय असतं की सी इट्स नॉट दॅट की आपण काही वंगण घालतोय किंवा काही असं हे नाहीये की ते पूर्वीपासून आपण लावत आलेलो आहे. आपल्या आज्यांच्या किंवा पणज्यांच्या काळातला काळ वेगळा होता. तर पण डेफिनेटली खाणं पिणं पण त्यांचं चांगलं होतं. आणि ठीक आहे, आता आपण जर समजा कसं करायचं की वॉर्म करा ऑइल, त्याच्यानंतर ते मुळांपाशी लावायचं, मसाज करायचा, वेट फॉर 20 मिनिट्स अँड देन वॉश थरोली विथ द स्काल्प क्लेन्झर. मुळांनाच फक्त लावायचं, राईट? केसांना लावायची अगदी काही गरज नसते तेल. मी तरी असा विचार करते, इफ यू पुट लॉट ऑफ ऑइल यू टेंड टू पुट लॉट ऑफ शॅम्पू. अगेन देर इज अ परत तुमचं पीएच डिस्टर्ब होणार. मग तुम्हाला प्रॉपर तसं वेनी परत जायला पाहिजे की भरपूर शॅम्पू लावला की मग कंडिशनिंग करायला पाहिजे, मग सिरम लावायचं. असं होईल की असं नाही की भरपूर ऑइल लावलंय आणि जर तुम्ही शॅम्पू तेल जात नाही तोपर्यंत शॅम्पू घासत राहतात, तसं पण नाही पाहिजे.